हाय. हाय. कैवल्याचे एक्झाम संपले असतील ना? हिरो फ्री झाला असेल आता. हे अभ्यासावरून मला काहीतरी आठवलं. तर बेसिकली मी 9वीत होतो. ओके. आणि मला चित्रकला खूप आवडायची. मी चित्र काढायचो, कॅलिग्राफी करायचो. पण या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमुळे माझा होमवर्कच व्हायचा नाही. शाळेत टीचर ओरडायच्या, पण मी करतच नव्हतो अभ्यास. मला होमवर्क करायचा जाम कंटाळा यायचा. एकदा मी धीर करून अभ्यास करायला बसलो, पण मला जमतच नव्हतं ते, कारण मला त्यातल्या बऱ्याच गोष्टी येतच नव्हत्या. टीचरचं मला एवढं टेन्शन यायला लागलं की मला शाळेत सोडून द्यावीशी वाटायला लागली होती. शेवटी मी घरी जाऊन बाबाला सांगून टाकलं की मला काही येत नाही. बाबा म्हटलं, ठीक आहे, तुला टीचर ओरडतात त्याचं टेन्शन येतं ना, थोड्या वेळ ते विसरून जा. तुला काय काय टास्क दिले त्याची एक लिस्ट कर, आणि त्यातलं जे येत नाहीये त्याला असं मार्क करून ठेव. पुढचे 4 दिवस मी लिस्टच करत होतो. आणि लिस्ट केल्यावर मला असं लक्षात आलं की 17 टास्क दिलेत मला जे पेंडिंग आहेत, त्यातले 4च असे आहेत की जे मला ऍक्च्युअली येत नाहीत. म्हणून मी त्या 13कडे पण दुर्लक्ष करत होतो. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी एक भारी गोष्ट शिकलो. काय होती ती भारी गोष्ट? सांगतो ना, कारण आता ती मी जास्त वापरतो. आता काम करत असताना माझ्याकडे कुठलाही टास्क आला ना, तर मी तो टास्क नीट उलगडून बघतो आणि त्याच्यातल्या कुठल्या 4 गोष्टी येत नाहीत मला त्या मी फिगर आउट करतो आणि त्याच्यावर फोकस करतो.